श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, अपेक्षा आहे तुम्ही सुखी व समाधानी आणि आनंदी असाल. आज आपण कथा ऐकणार आहोत. श्री स्वामी समर्थांच्या आगमनाने अक्कलकोट पावन झाले. सोलापूरला चिंतोपंत टोळ यांना सांगितल्याप्रमाणे कार्तिक महिन्यात त्यांच्याबरोबर स्वामी अक्कलकोटला जाण्यास निघाले. टोळ यांनी 2 घोडे आणले. एकावर स्वतः बसून दुसऱ्यावर श्री स्वामी महाराजांना बसविले. बरोबर एक नोकर सुद्धा घेतला. तो पायवाटेने अक्कलकोटला जात होता. थोडे अंतर चालून झाल्यावर सोलापूरच्या कलेक्टर साहेबांकडून चिंतोपंतांच्या नावे हुकूम घेऊन एक स्वार तिथे आला. जरुरीचे काम असल्याने उभ्या उभ्या भेटून जावे असा त्या हुकुमामध्ये मजकूर होता. चिंतोपंतांनी त्या गड्याला सांगितले, आम्ही परती येतो तोपर्यंत स्वामींना कोठेही जाऊन देऊ नका. अशी सूचना देऊन चिंतोपंत सोलापूरकडे परत गेले. श्री स्वामी समर्थ कोणाच्याही आज्ञेत थोडेच राहणार होते. टोळ तिथून गेल्यानंतर स्वामी जवळच असलेल्या एका बागेत गेले. तेथून जे निघाले ते अक्कलकोटास जाऊन वेशीवरील खंडोबाच्या मंदिराच्या ओट्यावर जाऊन बसले. इकडे चिंतोपंत काम आटोपून परत आले. पाहतात तो स्वामी समर्थ तेथे दिसत नव्हते. त्यांनी गड्याला रागावून विचारले, तू स्वामींना कसे जाऊ दिलेस? असे विचारताच स्वामींनी येथून जाण्यास मी शर्त प्रयत्न केले, पण स्वामींनी ते ऐकले नाही. एवढेच नाही तर स्वामी म्हणाले की हम किसके ताबेदार है, असे स्वामी म्हणून पुढे गेले व मग गुप्त झाले. हे ऐकून टोळ यांना दुःख झाले व काळजी वाटू लागली आणि त्यांना विचार येऊ लागले की आता स्वामी परत कसे भेटतील. स्वामींचा शोध घेत टोळ तेथून अक्कलकोटला निघाले. खंडोबा देवाचे मंदिर सोलापूरच्या मार्गावर आहे. त्या ठिकाणी स्वामींना खंडोबाच्या मंदिरात पाहून टोळ यांना आनंद झाला. टोळवरील घोड्यावरून खाली उतरून स्वामींचे दर्शन घेतले व आता आमच्या घरी चलावे अशी स्वामींना त्यांनी विनंती केली. स्वामी म्हणाले, आमचे घर निराळे आहे. खूप प्रार्थना करून महाराज येत नाहीत असे पाहून टोळ त्यांच्या अक्कलकोटच्या घरी गेले. त्या रात्री स्वामींनी खंडोबाच्या मंदिराच्या कट्ट्यावरच काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामी मंदिरात आले आहेत ही वार्ता गावात पसरली. तेव्हा गावकरी मंडळी स्वामींच्या दर्शनास येऊ लागली. त्यात स्वामींचे पांडुरंग पुराणिक नावाचे एक भक्त स्वामींसमोर हात जोडून उभे राहिले आणि स्वामींना म्हणाले, महाराज आपले पावन चरण आमच्या घराला लागावे अशी अपेक्षा व्यक्त करतो. त्यावेळी चिंतोपंत टोळही तेथे उभे होते. स्वामी उठून उभे राहिले आणि आपल्या त्या भक्ताचा हात हाती घेऊन म्हणाले, चला मी तुमच्या घरी येतो. हे ऐकून पुराणिकांना परमानंद झाला. चिंतोपंत टोळ मात्र पुन्हा विचार करत होते. स्वामी आपल्याकडे येण्यास तयार नाही झाले, पण पुराणिकांच्या घरी कसे काय निघाले? धन्यवाद. यापुढे काय घडले हे आपण पुढील कथेच्या भागात पाहू. तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.